हा, एक सेकंद बरं का. आज जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेल्या इयत्ता 8वी मिशन आरंभ या उपक्रमाच्या अंतर्गत आमचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजीचे पदवीधर शिक्षक श्री ज्ञानोबा दत्तोबा चव्हाण हे आज आपली शिष्यवृत्तीची तासिका घेत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण ही तासिका सुरू करावी. सुरू करा सर. हॅलो, हा बोला ना. स्क्रीन दिसतीये ना? हो दिसती दिसती. तुम्ही बोलत राहा, वर सरकवत राहा. आता दिसती स्क्रीन. नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. जिल्हा परिषद शिक्षण विभाग आरंभ परीक्षा आपण मागील महिन्यापासून ऑनलाईन अंतर्गत विविध तज्ञांकडून दररोज आपल्यापर्यंत पोहोच. तुमचा काही प्रमाणात अभ्यासही सुट्टीच्या काळामध्ये आहे. अंतर्गत पुढील तो दिसणार आहे. सर्वप्रथम त्यापूर्वी थोडक्यात धावती उजळणी आपण करणार आहोत आणि मग त्यानंतर त्या दोनही घटकावर आधारित काही उदाहरणांचा आपण या ठिकाणी सराव म्हणा किंवा चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम बुद्धिमत्तेचा आपण अभ्यास करत. बुद्धिमत्तेसाठी 50 प्रश्न आणि 100 गुणांचा आहे. तर तुमच्या माहितीसाठी समोर दिसत आहे एकूण 12 मुख्य घटक आहेत आणि ह्या 12 मुख्य घटकापैकी पहिले 3 घटक माझ्या मते आतापर्यंत 4 घटक झाले असतील. माझ्याकडे तो उपघटक होता. मुख्य घटक आहे उपघटक. मुख्य घटक मी तुम्हाला पहिल्या माझ्या तासिकेमध्ये पण सांगितलं होतं की 2 आणि 3 म्हणजे वर्गीकरण आणि समसंबंध हे जे मुख्य घटक आहेत, ह्या 2 मुख्य घटका अंतर्गत जे उपघटक आहेत ते सारखेच आहेत. म्हणजे 4 उपघटक आहेत आणि अगदी सेम आहेत. मग हे जे उपघटक आहेत म्हणजे दोन्ही मुख्य घटका अंतर्गत, मग त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे? त्या दोन्हीही मुख्य घटका अंतर्गत उपघटक जरी सारखे असले तरी त्यांचे मुख्य घटक वेगळे असल्यामुळं त्यांचे निकष, प्रश्न सोडवण्याची पद्धती किंवा स्वरूप त्याचं वेगवेगळं आहे. त्या संदर्भात मागील मी दोन्ही वर्गीकरण अंतर्गत आणि समसंबंध अंतर्गत या दोन्ही अंतर्गत आहे. आज त्या दोन्ही आणि नवीन जी काही उदाहरणं आहेत त्याची पहा. वर्गीकरण हा मुख्य घटक जर घेतला तर त्याच्यामध्ये पहिला उपघटक आहे शब्द, म्हणजे शब्दांचं वर्गीकरण, नंतर आकृत्यांचं वर्गीकरण, नंतर संख्येचं वर्गीकरण आणि इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला यांचं वर्गीकरण. असे हे 4 उपघटक वर्गीकरण अंतर्गत आहेत. आणि मग त्यापैकी जो आकृत्यांचं जे वर्गीकरण आहे तो आपण 12 मेला घेतलेला आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला विविध उदाहरणांच्या द्वारे जी काही नमुना उदाहरणं आहेत, जे काही उदाहरणांचे पॅटर्न असतात ते सर्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर समसंबंधाचा. आणि मग या समसंबंधामध्ये पण पहा दोन्हीही उपघटक. पण पहिल्या मुख्य घटकामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या उपघटकांचं काय करायचंय? वर्गीकरण करायचंय. तर दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या मुख्य घटकामध्ये तुम्हाला समसंबंध शोधायचा आहे. मग तो शब्दांचा असेल, आकृत्यांचा असेल, संख्येचा समसंबंध असेल किंवा इंग्रजी समसंबंध. आपण समसंबंधामध्ये आकृत्यांचा समसंबंध कसा शोधायचा त्यामध्ये याची चर्चा केलेली आहे. तर आज पुन्हा एकदा आपण वर्गीकरणाअंतर्गत आकृत्या आणि समसंबंधाअंतर्गत आकृत्या या दोन्हीही उपघटकांची आपण काय करणार आहोत? चर्चा करणार आहोत. पहा, सर्वप्रथम जो मुख्य घटक दुसरा आहे त्या वर्गीकरणामध्ये जो उपघटक आहे नंबरचा तो घटक आहे. त्याचं स्वरूप वर्गीकरण आहे. हा जो उपघटक आहे त्याचं थोडक्यात स्वरूप ते नेमकं काय
विचारलेलं असतं किंवा काय करायचं असतं. या उपघटकातील प्रश्नात 4 आकृत्या दिलेल्या असतात. यापैकी 3 आकृत्या या सारख्या असतात किंवा त्यांच्यात समान गुणधर्म असतो. म्हणजे वेगवेगळे जे निकष आपण मागच्या वेळेस पाहिले होते, मग त्या निकषाअंतर्गत त्याच्यामध्ये काही समान गुणधर्म असतात आणि मग एका आकृतीमध्ये तो निकष बसत नाही, तो निकष लागू पडत नाही, तर मग तीच वेगळी आकृती आपल्याला ती शोधायची असते, ती गटात न बसणारी. बरोबर. म्हणजे एक आकृती या 3ही आकृत्यांपेक्षा वेगळी असते, ती गटात बसत नाही. मग ह्या स्वरूपानुसार सोडवताना सारख्या आहे, जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये आणि अचूकरित्या आपल्याला आपलं उदाहरण सोडवता येईल. त्याच्यामध्ये बघा 3 आकृत्या ज्या असतात, तर त्यांचं जे काही साम्य शोधायचं आहे आपल्याला, तर ते शोधताना काय काय पाहावं लागतं आपल्याला? त्यांचा आकार पाहावा लागतो. म्हणजे आकृत्यामध्ये जे काही दिलेले आकार आहेत, त्या आकारानुसार 3 आकृत्या सारख्या असू शकतात आणि एक आकृती मात्र वेगळी असू शकते. त्याच्यानंतर त्या आकृत्यातील भाग मग वेगवेगळे चिन्ह असतात, वेगवेगळे अक्षर असू शकतात. मग त्या भागात निरीक्षण करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर कधी कधी घड्याळाच्या दिशेने फिरणाऱ्या आकृत्या असू शकतात. म्हणजे पहिली आकृती, दुसरी आकृती, त्याच्या दिशेने फिरण्या काही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असतो शकतात. मग रेषांची संख्या पाहू शकतो, बिंदू आहेत, बिंदूंचा आकार असेल, बिंदूंची दिशा असेल. त्याच्यानंतर वेगवेगळे छोटे छोटे चिन्ह, म्हणजे आकृत्यांचीच वेगवेगळे चिन्ह किंवा गणितीय चिन्ह असू शकतात. मग ह्या सर्वांची संख्या तुम्हाला पाहायची आहे. म्हणजे 3 आकृत्यामध्ये सारखी संख्या असू शकते, चौथ्या आकृतीमध्ये मात्र वेगळी संख्या असू शकते. नंतर स्थान पाहायचंय, त्या आकृत्यांचं, त्या चिन्हांचं, त्या बिंदूंचं स्थान बदललेलं असतं. त्याच्यानंतर त्याची दिशा, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब, म्हणजे आरशातील आणि पाण्यातील. आता हे तुम्ही म्हणजे चांगल्यापैकीच म्हणजे तुम्हाला याची तयारी झालेली असेल, आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब कसं शोधायचं, तर त्याचाही संबंध या ठिकाणी दिलेला असतो. कसा तो आपण पुढील उदाहरणाच्या सहाय्याने आपण पुढे पाहणारच आहोत. पण मग हे निकष असू शकतात. म्हणजे या सर्व बाबींचा तुम्हाला अगदी बारकाईने विचार करावा लागणार आहे. या ठिकाणी घाई गडबड चालणार नाही. जर घाई गडबड झाली, एखादं चिन्ह, एखादी रेषा जर मोजायची राहिली किंवा त्याची दिशा लक्षात घ्यायची राहिली किंवा त्याचं जे फिरणं आहे, त्याचा आकार आहे, या बाबी जर आपल्याकडून राहिल्या, तर अगदी थोडक्या कारणामुळे आपलं उत्तर चुकू शकतं. कारण त्याच्यात खूप छोटंसं साम्य असतं पहा. म्हणजे दिसता क्षणी सर्वच आकृत्या सारख्या दिसतात, वाटतात, पण थोडासा जो काही फरक आहे, त्या फरकानुसार आपल्याला वेगळी आकृती शोधायची आहे. त्याच्यानंतर पहा 3 पर्यायांचे सारखेपणानुसार गट करायचे आणि उरलेला एक जो पर्याय आहे तो आपोआपच वेगळा ठरणार आहे. म्हणजे तीच आपली गटात न बसणारी आकृती असणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे झालं वर्गीकरणाअंतर्गत आकृत्यांची उदाहरणं सोडवताना. पण मग त्याच्यानंतर तिसरा जो मुख्य घटक आहे समसंबंधाचा, त्याच्यामध्ये पण आकृत्यांचा उपघटक आहे. काय काय गोष्टी, म्हणजे त्याचं स्वरूप कसं असतं बघा. म्हणजे समसंबंधाअंतर्गत आकृत्यांचा जो उपघटक आहे, या उपघटकातील प्रश्नामध्ये आकृत्यावर आधारित प्रश्न विचारलेले जातात बा. पहिल्या प्रश्न आकृतीत कोणते बदल झाल्यामुळे दुसरी प्रश्न आकृती तयार झाली. म्हणजे पहिल्या 2 आकृतीमध्ये विशिष्ट असा संबंध असतो आणि मग तसाच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीसाठी जोडायचा असतो. मग याचं निरीक्षण जर आपण केलं तर त्या 2 प्रश्न आकृतीमधील संबंध लक्षात येतो आणि मग तिसऱ्या प्रश्न आकृती आपल्याला मिळते. म्हणजे तिसरी आणि चौथी आकृती याच्यामध्ये तोच संबंध जुळवायचा आहे तुम्हाला, जसा पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये आहे. असं याचं स्वरूप आहे. मग ह्या समसंबंधाअंतर्गत आकृत्यांची उदाहरणं आपण सोडवणार आहोत. ते सोडवताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे, त्या संदर्भात काय काय मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत बघा. आकृत्यामध्ये रेषांची संख्या असते पहा, ठिपक्यांची संख्या असते, चिन्ह ते जे रेषा आहेत ना,
त्या रेषा आडव्या असू शकतात, उभ्या असू शकतात, तिरप्या असू शकतात. ठिपके मात्र कसेही असले तरी ते गोल ठिपकेच असणार आहेत. पण रेषा मात्र म्हणजे विशिष्ट छोट्या म्हणजे वर्तुळाची, त्रिकोण हे जे छोटे छोटे आकृत्या आहेत याच्यामध्ये त्या रेषा असू शकतात. नंतर चिन्हांची संख्या असेल, ह्यांची सर्वांची संख्या तुम्हाला लक्षात घ्यायची आहे आणि मग त्या संख्येच्या संबंधावरून मग तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये मधला संबंध तुम्हाला शोधावा लागेल. नंतर चिन्हांचे बदलणारे स्थान असतील, घड्याळाच्या दिशेने फिरणं असेल, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणं असेल, नंतर एक घर की अर्धे घर म्हणजे मग त्याच्यामध्ये ज्या काही छोटे 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 घर असतात मग एक एक घर पुढे सरकवणे किंवा अर्धा अर्ध घर पुढे सरकवणे किंवा एक एक घर घड्याळाच्या दिशेने फिरणे किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरणे किंवा अर्ध अर्ध घर फिरणे, अशा पद्धतीचा संबंध तिथे असू शकतो. मग या सर्व गोष्टींचं तुम्हाला बारकाईनं निरीक्षण करायचंय आणि मग त्या निरीक्षणावरून तुम्हाला पहिल्या 2 आकृतीमधला संबंध सापडला की मग तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमधला संबंध आपोआप तुमच्या लक्षात येणार आहे आणि मग त्यानुसार आपल्याला पर्यायातून 4 पर्यायातून योग्य पर्याय आपल्याला निवडता येईल. त्याच्यानंतर आकृतीच्या आकारातील बदल लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आकारात काही बदल होतो का, त्रिकोणचा चौकोन होतो का, चौकोनाचा पंचकोन होतो का, पंचकोनाचा षटकोन होतो का, आकार वाढतो का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायच्यात. मी पाठीमागे पण माझ्या पहिल्या तासिकेमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला हे जे 2 घटक आहेत या घटकामधील प्रश्न म्हणजे तुम्हाला तात्काळ सोडवता येण्यासाठी जास्तीत जास्त सराव महत्वाचा आहे. पहा, कारण की याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळेस तुमचा जास्त सराव होईल त्यावेळेस आकृतीकडे पाहिल्या तुमच्या मनामध्ये निकषाचे विचार येतात. आकृती पाहिल्या तुमच्या लक्षात येते की अरे हो, याच्यामध्ये हा निकष बसू शकतो किंवा असू शकतो आणि मग तो निकष तुमच्या मनामध्ये जो विचार येईल त्याच्यानुसार तो निकष इथे पडताळून पाहायचा आहे आणि योग्य वाटत असेल तर तोच निकष पुढच्या 2 आकृत्यामध्ये जोडायचा आहे. नंतर आकृतीची आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिबिंब. म्हणजे आता बघा, आरशाची प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना ह्या खूप ठिकाणी आहेत बघा. म्हणजे समसंबंधामध्ये पण आहेत, वर्गीकरणामध्ये पण आहेत आणि मग इतर स्वतंत्ररित्या सुद्धा यावर प्रश्न असू शकतात. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे सरळ सरळ असू शकतात. ते खालील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब कसे असेल किंवा खालील आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे असेल, हे झाले सरळ प्रश्न. पण मग हे 2 निकष आपल्या ह्या दोन्ही उपघटका अंतर्गत सुद्धा वापरले जाऊ शकतात. म्हणून हे पण मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की समसंबंध आणि आकृत्या, हे पहा, समसंबंध अंतर्गत आणि आकृत्या म्हणजे वर्गीकरणा अंतर्गत यातमधील जे 2 उपघटक आहेत दुसरा आकृत्यांचा, तर ह्या दोन्ही घटकांचा उपघटकांचा त्यांचं जे काही थोडक्यात स्वरूप आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मग त्याच्यानंतर यावरील उदाहरणे सोडवताना सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी आपण घेतली पाहिजे, कोणकोणते निकष, कोणकोणत्या बाबीवर प्रामुख्याने विचार केला पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळी आकृतीच्या आकारावरून किंवा त्याच्या स्थितीवरून सुद्धा तुम्हाला काही निकष अंदाज बांधता येतो आणि मग त्या निकषानुसार तुम्हाला पुढील प्रक्रिया करायची आणि मग त्यावरील उदाहरणं सोडवायची. आता ह्या दोन्ही मुख्य घटकांतर्गत जे उपघटक आहेत त्यांचं स्वरूप आणि लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे तुमच्या लक्षात आलेले आहेत असं गृहीत धरून मी आता पुढे जातोय. आता पहा, दोन्ही जे घटक आहेत या दोन्ही घटकांसाठी लक्षात ठेवण्यासारख्या काही आवश्यक बाबी आहेत. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे तुमची जी स्थिती आहे ती म्हणजे कोणत्या पद्धतीची असावी, म्हणजे तुमचं जे काही निरीक्षण आहे ते निरीक्षण कौशल्य या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. पहा, या दोन्ही मुख्य घटकांतर्गतची घटकांची उदाहरणं सोडवताना. नंतर तुमच्या निरीक्षणाची दिशा, म्हणजे तुम्ही कोणत्या दिशेने निरीक्षण करता. म्हणजे थोडक्यात काय की आकृती समजा पाण्यातील प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिबिंबा संदर्भाने असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही भलतेच दुसरे निकष लावत बसत असाल तर मग विनाकारण तुमचा त्या ठिकाणी वेळ जाणार आहे. मग वेळही जाणार आहे आणि उत्तर पण अचूक असेल याची शक्यता असणार नाहीये. म्हणून तुमच्या निरीक्षणाची दिशा सुद्धा योग्य असणं आवश्यक आहे. आणि मग ही निरीक्षणाची दिशा योग्य ठरण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. आणि मग सरावाच्या आधारे तुमच्या निरीक्षणाची दिशा, तुमचं निरीक्षणाचं कौशल्य त्या ठिकाणी विकसित होणार आहे. त्याच्यानंतर निरीक्षणाची गती, कारण का आपल्याला वेळ खूप कमी असणार आहे. कारण का जर आपण एकाच उदाहरणावर जास्त वेळ देत बसलो तर आपल्याला बाकीचे उदाहरणं सोडवण्यासाठी कमी वेळ मिळेल. कधी कधी मग ऐन वेळेला
शेवटच्या क्षणाला काही प्रश्न तुम्हाला अंदाजे सोडवण्याची वेळ येऊ शकते. बरं, अगदी ते सोपे असू शकतात, असं पण कधी कधी होतं. म्हणजे शेवटच्या काळामध्ये 5-10 मिनिटं बाकी असताना जर तुमचे प्रश्न बाकीचे जादा राहिले असतील तर तिथं काय होतं की आपण अंदाजे करण्याचा प्रयत्न करतो, कारण का तसं आपल्याला सांगितलेलं असतं. पण मग त्या अंदाजे करण्याच्या प्रकारातली जी उदाहरणं आहेत ती अगदी सोप्या प्रकारातली असू शकतात. मग नंतर आपण घरी आल्यानंतर पाहतो तर मग अरे हे तर खूप सोपे उदाहरण होते आणि आपण ते अंदाजे केले का, तर वेळ कमी पडला. म्हणून तुम्हाला तुमच्या निरीक्षणाची गती सुद्धा वाढवावी लागणार आहे. मग ती गती कधी वाढणार आहे? जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव केल्यानंतर. आणि महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, मनाची एकाग्रता. अगदी शांत चित्ताने शांत डोक्याने तुम्हाला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे आणि मग उदाहरणं जर सोडवले तर तुमचं उदाहरण अचूक असण्याची शक्यता किंवा खात्री त्या ठिकाणी आपल्याला देता येईल. म्हणजे या सर्वसाधारण बाबी आपण पाहिल्यानंतर आता आपण जाऊया आपल्या उदाहरणांच्या सरावाकडे. आता उदाहरणांचा सराव करत असताना म्हणजे उदाहरणांच्या माध्यमातून तुम्हाला मी हे दोन्ही उपघटक परत पुन्हा एकदा स्पष्ट करणार आहे. म्हणजे काही उदाहरणं 5-10 उदाहरणं आपण वर्गीकरणाअंतर्गत घेणार आहोत, त्याच्यानंतर काही उदाहरणं समसंबंध अंतर्गत घेणार आहोत. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी या ठिकाणी अशी आहे की 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये काही प्रश्नांचे तुम्हाला 2-2 पर्याय निवडावे लागतात. ही गोष्ट तुम्हाला माहितीच असणार आहे. मग या ठिकाणी सुद्धा 2 उत्तरं निवडण्यासंदर्भात सूचना असू शकते. म्हणजे त्या ठिकाणी सरळ सरळ सूचना दिलेली असते की 2 अचूक वर्तुळ रंगवा किंवा 2 अचूक पर्याय निवडा. मग त्याही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात आणि तसला प्रकार ह्या आकृत्यांच्या बाबतीत पण असू शकतो. तर त्या संदर्भात पण काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. आता आपण पुढे उदाहरणांकडे जाऊया. पहा तुमच्या समोर उदाहरण क्रमांक 16 आहे. पहा, म्हणजे आपण पूर्वी काही उदाहरणं घेतले होते त्या अंतर्गतच मी पुढची उदाहरणं म्हणजे क्रमांक त्याच पद्धतीने दिलेले आहेत. म्हणजे उदाहरण क्रमांक 16. तर हे उदाहरण कशा संदर्भात आहे बघा, वर्गीकरण आणि आकृत्यांच्या बाबतीत. तर आता या उदाहरणाचं निरीक्षण करायचं बाबतीत साध्या प्रकारातलं हे उदाहरण आहे. याच्यामध्ये खूप वेगळं काही तुम्हाला सरळ सरळ 4 आकृत्या आहेत. आता वरती प्रश्न काय पहा, पहिल्यांदा पुढील प्रश्नांतील पर्यायामध्ये 3 आकृत्यांचा त्यांच्यातील सारखेपणामुळे म्हणजे वेगवेगळ्या निकषानुसार सारखेपणा आहे काहीतरी, एक गट बनतो आणि गटात न बसणारी आकृती ओळखून त्याचा योग्य पर्याय तुम्हाला रंगवायचा आहे. तर मग 4 पर्याय आहेत, तर मग 4ही आकृत्या सारख्याच दिसत आहेत बा वरवर पाहता. पण मग त्याच्यामध्ये फरक काय, अगदी म्हणजे बऱ्याच तुम्हाला सर्वांनाच लक्षात आलं असेल की काय याच्यामध्ये जे काही ते फुलं आहेत त्या फुलांच्या ज्या काही पाकळ्या आहेत त्या पाकळ्यांची संख्या पहा. बघा बरं, पहिल्या पर्यायातील फुलामध्ये 4च पाकळ्या आहेत, दुसऱ्यामध्ये बघा 5 आहेत, तिसऱ्यामध्ये 5 आहेत आणि चौथ्यामध्ये पण 5 आहेत. म्हणजे त्या फुलांची संख्या बघा, म्हणजे 2, 3, 4 हे 3 पर्याय त्या पाकळ्यांच्या संख्येवरून सारखे गट तयार झालेले आहेत. आणि मग त्या गटात न बसणारी आकृती 1 नंबरची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 4च पाकळ्या आहेत आणि बाकीच्यामध्ये 5-5 पाकळ्या आहेत. म्हणजे अगदी साध्या प्रकारातलं हे उदाहरण आहे. पण कधी कधी हे इथं पाकळ्यांची संख्या न मोजता त्या पाकळ्यांच्या आकाराकडे आपलं लक्ष जातं, किंवा मग काहीतरी वेगळाच निकष आपण किंवा त्याच्या फिरण्याचा निकष काही जण लावत बसतील. मग ते म्हणजे साध्या निकषाकडून आपल्याला पुढे जायचं. म्हणजे हा निकष बसत नसेल साधा तर मग पुढचा निकष, मग पुढचा, असं करत अशा पद्धतीने जर केलं तर नक्की आपलं उत्तर या ठिकाणी अचूक असणार आहे. तर याचं उत्तर तुमच्या लक्षात आलं असेल, पर्याय क्रमांक 1 हे आहे. त्याच्यानंतर 17वं उदाहरण बघा. 17व्या उदाहरणामध्ये एफ हे अक्षर आहे आणि त्याला एक छोटीशी तिरपी रेषा आहे. मग त्या रेषेचा जर विचार केला तर करा बरं अर्धा मिनिट विचार की नेमकं कोणती आकृती या गटामध्ये बसत नसेल. सैंदाने सर, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ज्या काही सर्व आकृत्या आहेत त्या सर्व आकृत्या वेगवेगळ्या गती म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने फिरून पहिली जी आकृती आहे ना त्या स्थितीमध्ये आणायचं. म्हणजे पहिली आकृती काय आहे, एफ दिसते तुम्हाला. मग त्या सर्व आकृत्या एफ या आकारामध्ये आणायच्यात आणि मग त्या स्थितीमध्ये जर आणल्या तर मग 2 नंबरची आकृती ही वेगळी दिसेल आणि बाकीच्या ज्या आकृत्या आहेत
त्या अगदी सारख्या सारख्या दिसतील. म्हणजे 2 नंबरची आकृती वेगळी दिसेल. म्हणजे मूळ 1 नंबरच्या पर्यायामध्ये त्या आकृत्या सर्व आणायच्या. त्याच्यानुसार याचं उत्तर 2 नंबर आहे. नंतर पहा उदाहरण क्रमांक 18. काय वेगवेगळ्या आकृत्यामध्ये एकमेकांमध्ये आकृत्या आहेत. या सर्व वर्तुळ आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, परत पंचकोन पण आहे. त्याचा काही संबंध कुठं जुळतो का बघा. अठरा नंबरचं उदाहरण तुमच्या समोर आहे बघा. त्यांची संख्या असेल, त्यांचा आकार असेल, त्याच्यामध्ये कोणत्या निकषानुसार तुम्हाला ती आकृती वेगळी. हॅलो सर, येतोय ना आवाज व्यवस्थित? हा म्हणजे काही अडचण नाही, मग कंटिन्यू चालू घेतो मी. पीपीटी पण दिसते ना व्यवस्थित, मी सांगतोय त्या पद्धतीनं. ओके 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 ओके. हा, तर 18 नंबरचं उदाहरण बघा. तर याच्यामध्ये बघा, बाहेरची रचना आणि आतमध्ये केंद्रस्थानी असलेली रचना याच्यामध्ये काही साम्य आहे पहा. मग त्या साम्याचा जर विचार केला तर पहिली जी आकृती आहे ती वेगळी पडते आणि बाकी 2, 3, 4 ह्या तीनही आकृत्या त्या साम्याच्या निकषानुसार सारख्या आहेत आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 19 आहे. ही सर्व उदाहरणं आपण वर्गीकरणाअंतर्गत आकृत्यांची पाहतोय. समसंबंधाअंतर्गत पुढे पाहणार आहोत. तर 19 नंबर बघा. काय याच्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या आहेत, चौकोन, त्रिकोण, पंचकोन असेल, तर त्यांचे विशिष्ट असे भाग केलेले आहेत. मग ते भाग बघा, त्या भागांचा आकार बघा. मग ते भाग सारखे आहेत का, वेगवेगळे आहेत का, समान आहेत का, असमान आहेत का, त्यानुसार 3 आकृत्यांचा गट बनतो आणि एक आकृती मात्र वेगळी पडते. मग ती कोणती असेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. बघा 4 मध्ये काय, 4 मध्ये जे 3 म्हणजे प्रत्येक आकृतीमध्ये 3-3 भाग आहेत बघा, 3-3 भाग आहेत. पण 4 मध्ये मात्र सर्व भाग कसे आहेत, समान आहेत आणि बाकी आकृत्यामध्ये मात्र 3ही भाग सारखे नाहीयेत, असमान आहेत. म्हणजे हा पण अगदी साधा निकष या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. म्हणून याचं उत्तर काय आहे? 4 पर्याय. नंतर पहा उदाहरण क्रमांक 20. वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा काही भाग रंगवलेला आहे आणि मग त्या रंगवलेल्या भागाचा आकार बघा. आता वर्तुळ तर सर्व सारखेच दिसत आहेत बरोबर. मग त्यांचे काही पाण्यातील प्रतिबिंब, आरशातील प्रतिबिंब याचा काही असू शकणार नाहीये. तर मग 3 आकृत्या सारख्या असणार आहेत आणि एक वेगळी असणार आहे. बघा बारीक निरीक्षण जर केलं तर 4 नंबरच्या आकृतीमध्ये बघा, जो काही भाग रंगवलेला आहे ना तो कमी दिसतोय आणि बाकी 1, 2, 3 मध्ये अगदी अर्धा भाग रंगवलेला आहे आणि अर्धा भाग रंगवलेला नाहीये. पण चौथ्या आकृतीमध्ये अर्ध्यापेक्षाही कमी भाग रंगवलेला आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त रंगवलेला नाही. म्हणून याचंही उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. नंतर उदाहरण क्रमांक 21 आहे तुमच्या समोर. इथे बघा छोटे म्हणजे विशिष्ट आकृती आहे आणि त्याच्यामधले 2 ठिकाणी त्रिकोण बनवलेले आहेत बघा. आणि मग ते 2 त्रिकोण, एक त्रिकोण रंगवलेला आहे आणि एक त्रिकोण रंगवलेला नाही. मग त्यानुसार बघा बरं त्याच्यामध्ये काय संबंध आहे, त्यांचा फिरण्याचा संबंध आहे का, त्याची दिशा आहे किंवा त्यांचं स्थान, त्या रंगवलेल्याचं स्थान आणि न रंगवलेल्या त्रिकोणाचं स्थान, त्याचाही विचार करा. बघा एक काळा त्रिकोण आहे आणि एक पांढरा त्रिकोण आहे असं म्हणूया आपण. मग त्या त्रिकोणाचे बघा डावीकडे, आता पहिल्या आकृतीमध्ये बघा बरं, डावीकडे काळा त्रिकोण आहे आणि उजवीकडे पांढरा त्रिकोण आहे. मग आता 2 नंबरची आकृती सरळ करा, म्हणजे ते सगळे त्रिकोण वरती आणू आपण. वरती आणल्यानंतर तिथे पण बघा
रंगवलेला डावीकडे असणार आहे आणि न रंगवलेला उजवीकडे असणार आहे, म्हणजे 2 मध्ये. म्हणजे पहिली दुसरी आकृती सारखी आहे. तर तिसऱ्या आकृतीकडे जाऊ आपण. तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र रंगवलेला उजवीकडे येतोय बघा, वरती सरळ केल्यानंतर. म्हणजे ते खालचे त्रिकोण जे आहेत ना ते वरती आणायचे आम्हाला पहिल्या आकृतीसारखे, आणि मग त्यांचं स्थान बघायचं रंगवलेल्याचं आणि न रंगवलेल्याचं. मग तिसऱ्या आकृतीमध्ये बघा रंगवलेला उजवीकडे येतो आणि न रंगवलेला डावीकडे येतो. आणि चौथीकडे बघू आपण. चौथीकडे पण बघा रंगवलेला डावीकडे न रंगवलेला उजवीकडे. म्हणजे मग इथं 1, 2 आणि 4 हे त्यांचं जे याच्यामध्ये जे काही त्रिकोण आहेत रंगवलेले आणि न रंगवलेले त्यांचं स्थान सेम आहे. पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र तसं नाहीये. म्हणून याची गटात न बसणारी जी आकृती आहे ती कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर बघा उदाहरण क्रमांक 22. जसं आपण सुरुवातीला म्हटलं होतं की वेगवेगळ्या आकृत्या असतात, त्याच्यामध्ये काही रेषा असतात, काही चिन्ह असतात. मग त्या रेषांचं त्या चिन्हांची संख्या बघा, त्यांची दिशा बघा, त्यांचं स्थान बघा, या सर्व गोष्टी बघा. या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी गटात न बसणारी आकृती कोणती असू शकेल. उदाहरण क्रमांक 22. बघा एक वर्तुळ आहे, वर्तुळात काही चिन्ह आहेत आणि वर्तुळाच्या बाहेर काही रेषा आहेत. मग त्या आतील चिन्हांचं आणि बाहेरच्या रेषांचा काही संबंध आहे का संख्येनुसार? बघा बरं, पहिल्या आकृतीमध्ये 5 रेषा आहेत आणि आतमध्ये पण 5 चिन्ह आहेत. अरे वा. मग दुसऱ्या आकृतीमध्ये बघा आतमध्ये 3 चिन्ह आहेत, बाहेर पण 3 रेषा आहेत. म्हणजे पहिल्या दुसऱ्यामध्ये बघा त्या चिन्हांची त्या रेषांची संख्या समान आहे, म्हणजे बाहेरची आणि आतली. त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघू आपण, आतमध्ये 3 चिन्ह आहेत आणि बाहेर 4 रेषा आहेत बघा. म्हणजे इथं मात्र समानता दिसून येत नाहीये. आणि चौथ्या आकृतीमध्ये बघा आतमध्ये पण 2 चिन्ह आहेत, बाहेर पण 2 रेषा आहेत. म्हणजे 1, 2 आणि 4 ह्या तीनही आकृत्या त्या चिन्हांच्या रेषांच्या संख्येचा निकष वापरून समान आहेत. तर तिसरी आकृती जी आहे ती वेगळी आहे. का वेगळी आहे? तर आतमध्ये 3 चिन्ह आहेत आणि बाहेर 4 रेषा आहेत. तर यानुसार याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 23वं उदाहरण तुमच्या समोर दिसतंय बघा. साधं सरळ असं उदाहरण आहे. आकृती अगदी चंद्राची अर्धचंद्राची आहे आणि त्याच्या त्या दोन्ही टोकावर विशिष्ट अशी चिन्ह आहेत. मग त्या चिन्हांचं निरीक्षण करा, त्या चिन्हांच्या स्थानाचं निरीक्षण करा बरं. म्हणजे पहिली जी आकृती आहे त्याच स्थितीमध्ये सर्व आकृत्या आणायच्या आणि मग त्याच्यानुसार ते चिन्ह बघा. चिन्ह जर मी वेगळी आकृती शोधा. जर चिन्ह सर्व सारखे असतील तर मग त्या चिन्हांचं स्थान बघा. डावीकडे कोणतं आहे, उजवीकडे कोणतं आहे हे बघा. पहा, सर्व आकृत्या जर पहिल्या आकृतीसारखं जर आपण आणलं त्यांची स्थिती, तर सर्व आकृतीमध्ये डावीकडे अधिकचं चिन्ह आहे आणि उजवीकडे स्टार आहे बघा. बरोबर. मग स्थिती जर स्थान तर सेम दिसतंय. सगळ्याच आकृतीमध्ये डावीकडे अधिकचं चिन्ह दिसतंय, उजवीकडे पण स्टार दिसतंय. मग काय निकष असेल? त्या स्टार मध्ये फरक आहे बघा. आला असेल लक्षात सगळ्यांच्या. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आकृतीमधले जे स्टार आहेत ते सारखे आहेत आणि चौथ्या आकृतीमधले जी काही स्टार आहे ते भिन्न आहे बघा पहिल्या 3 स्टार पेक्षा, म्हणजे चिन्ह. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. नंतर उदाहरण क्रमांक आहे 24. बघा, एक वर्तुळ आहे छोटंसं, त्या वर्तुळात काही अक्षरं आहेत आणि मग त्याच्या भोवती असे पताक्यासारखे काही छोटे छोटे त्रिकोण विशिष्ट असे जोडलेले आहेत. आता बरेच जण त्या बाहेरच्या त्रिकोणांची संख्या मोजत बसतील. ठीक आहे, मोजा. तो पण एक निकष आपल्याला पाहता येऊ शकतो. पण मग ज्यांचा सराव जादा झालेला असेल तर पहिल्यांदा त्यांच्या तात्काळ लक्षात येईल बघा. म्हणजे मग ती जी गोष्ट ज्यांच्या लक्षात येईल, मग तो काय करणार विद्यार्थी, ते बाहेरचे जे काही छोटे छोटे पताक्यासारखे त्रिकोण आहेत ते मोजत बसणार नाहीये. त्यामुळे त्याला जो निकष आहे तो आतमध्ये तात्काळ सापडून जाणार आहे. पहा, 4ही आकृत्यामध्ये मध्ये अक्षर तर सेम पीच आहे, पण मग ते पी हे अक्षर कशात आहे मित्रांनो? वर्तुळात आहे. पण मात्र तिसऱ्या आकृतीमध्ये बघा तर तिथे
छोटासा चौकोन आहे, म्हणजे त्या ठिकाणी वर्तुळ नाहीये. म्हणजे तीनही आकृत्यामध्ये वर्तुळात पी आहे, मात्र तिसऱ्या आकृतीमध्ये चौकोनात पी आहे. मग आता हा निकष ज्याच्या लक्षात येईल तात्काळ, त्याला तात्काळ म्हणजे गटात बसणारी आकृती सापडून जाणार आहे. आणि मग बाहेरचे जर त्रिकोण मोजले तुम्ही तर ते सुद्धा समानच आहेत. तर अशा पद्धतीनं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. म्हणजे ती आकृती विशिष्ट अशा निकषानुसार ह्या 4 आकृत्यांच्या गटामध्ये बसत नाही, वेगळी आहे. त्याच्यानंतर 25वा उदाहरण बघा. चारही आकृत्यामध्ये त्रिकोण आहे. त्या त्रिकोणामध्ये काही आडव्या काळ्या रंगाच्या जाड डार्क केलेल्या अशा रेषा आहेत आणि काही पांढऱ्या आहेत. म्हणजे काळ्या रंगाच्या मारल्या म्हणजे आतमध्ये पांढरा भाग म्हणजे पांढरी रेष आपोआप तयार होते. मग त्यानुसार त्याचा विचार करा. आता काही जण त्या ज्या काही काळ्या रेषा आहेत, पांढऱ्या रेषा आहेत ते मोजत बसतील आणि मोजत असताना बघा थोडासा गोंधळ होऊ शकतो. मोजताना बघा ते डोळ्यांनी जर आपण मोजत बसलो ना तर ते रंगारंगाचा फरक आपल्याला म्हणजे मोजताना चुकू शकतो. ठीक आहे, तो मोजण्याचा निकष पुढे पुढे वापरायचा. पण त्याच्या अगोदर काही छोटासा साधा आणि अशा ज्या वेळेस आकृत्या असतात ना मित्रांनो, तर तिथं साधा छोटासा कोणता तरी निकष असतो पहा. पण आपण अगदी मोठ्या निकषाकडे अगोदर जात असतो, म्हणून साधा निकष अगोदर बघायचा आणि मग साध्याकडून मग पुढे 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 जात गेलो तर मग आपल्याला पुढे कोणता ना कोणता निकष आपल्याला मिळून जाईल. म्हणजे मग आता इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू आहेत, 3 बाजू आहेत. मग शिरोबिंदूचं निरीक्षण करा बरं जरा. म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये जे वरचं टोक आहे, वरचा शिरोबिंदू, तिथे बघा काय तर छोटासा एक त्रिकोण तयार झालेला आहे बघा, बरोबर. दुसऱ्या आकृतीमध्ये आता ती आकृती उलटी करून दाखवलेली आहे, पायावरती घेतलाय, शिरोबिंदू खाली आलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये बघा तिथे सुद्धा त्या शिरोबिंदूच्या ठिकाणी छोटासा असा त्रिकोण तयार झालेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये बघा बरं, तिथे रेषा म्हणजे तो त्रिकोण परत 45 अंशामध्ये किंवा 90 अंशामध्ये फिरवलेला आहे. कसाही फिरू द्या, पण त्याचं जो काही शिरोबिंदूचं निरीक्षण जर केलं तर तिसऱ्या आकृतीमधला जो शिरोबिंदू आहे बघा, तिथे मात्र तो पांढरा त्रिकोण दिसत नाहीये बघा. तिथं डार्क केलेला बिंदू दिसतोय किंवा ठिपका असा दिसतोय आपल्याला. आणि चौथ्या आकृतीमध्ये तिथे सुद्धा त्या उजव्या खाली आग्नेय दिशेकडच्या कोपऱ्यामधला जो काही शिरोबिंदू आहे ना, त्या ठिकाणी बघा छोटासा त्रिकोण आपल्याला झालेला दिसतोय. म्हणजे 1, 2 आणि 4 आकृतीमध्ये बघा त्या शिरोबिंदूच्या ठिकाणी त्रिकोण दिसतोय आपल्याला छोटा तयार झालेला. पण तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र त्रिकोण पांढऱ्या रंगाचा नाहीये, तर तिथं रंगवलेला भाग किंवा ती गडद जी काळी आडवी रेषा आहे ना ती त्या ठिकाणी आलेली आहे. आणि मग त्याचा जर निकष केला म्हणजे विचार केला तुम्ही तर मग बाकी इतर बघा म्हणजे पायाकडची पहिली काळी गडद रेषा आहे प्रत्येक त्रिकोणामध्ये, पण तिसऱ्या त्रिकोणामध्ये मध्ये बघा पायाला पांढऱ्या रंगाची रेषा आलेली आहे. म्हणजे तो सुद्धा तुमचा बदल त्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणजे कोणत्याही निकषानुसार जरी तुम्ही पाहिलं त्या त्रिकोणाचा निकष सापडला तर ठीक, नसेल तर पायाकडून जी सुरुवात आहे ते सगळ्या त्रिकोणामध्ये रंगवलेली रेषा सुरुवातीला वापरलेली आहे बघा, गडद अशी काळी रेषा. आणि नंतर मग तिसऱ्या आकृतीमध्ये मात्र गडद रेषा पहिली नाहीये, तर ती पांढरा भाग पहिला आहे आडवे. अशा पद्धतीनं जर कोणताही निकष जरी वापरला तरी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. तर 25चं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. नंतर 26चं उदाहरण बघा. ही सर्व उदाहरणं आपण वर्गीकरणाअंतर्गत पाहत आहोत. नंतर समसंबंधाची पण काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. 26व्या उदाहरणामध्ये बघा खूप सोपं आहे. 1, 2, 3च्या पहिल्या 3ही आकृत्या अगदी हुबेहूब आहेत बघा, जशाला तशा. चौथी मात्र वेगळी आकृती आहे. म्हणजे त्यांचे जे काही ते त्रिकोणाच्या त्या शिरोबिंदूच्या बाहेर जी छोटीशी रेषा आडवी ओढलेली आहे ना ती बघा, 3ही पहिल्या रेषा आकृत्या समान आहेत, चौथी वेगळी आहे. म्हणून याचं 26चं उत्तर आहे 4. आता बघा 27. आता हे 27 प्रश्न सोडवण्या अगोदर बघा 27 ते 30 साठी सूचना काय, गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडायचे. बघा आतापर्यंत आपण गटात न बसणारं पद शोधत होतो, पण आता इथं गटाशी जुळणारे बघायचे. म्हणजे प्रश्न आकृत्या आणि उत्तर आकृत्या आहेत. म्हणजे बघा गटाशी जुळणारं किंवा न जुळणारं म्हणून वरती प्रश्न कशाचा आहे ते तुम्हाला नीट समजलं पाहिजे. म्हणजे त्या प्रश्नाला अनुसरून ज्या काही सूचना आहेत, भाषेमध्ये पण बघा सुसंगत वाक्याचा परिच्छेद असेल किंवा व्याकरणाचे जर काही उदाहरणं असतात तर तिथं अगोदर काही सूचना दिलेल्या असतात. म्हणजे नेमकं तुम्हाला
काय शोधायचंय. आता काही वाक्य असतात मराठीमध्ये, तिथं मग काही ठिकाणी सर्वनाम शोधा म्हणतात, काही ठिकाणी विशेषण शोधा म्हणतात, काही ठिकाणी नाम शोधा म्हणतात, वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे ह्या ज्या सूचना दिलेल्या असतात ना त्या नीट काळजीपूर्वक वाचल्या गेल्या पाहिजे. मग इथं सुद्धा 3 प्रश्नासाठी सूचना काय, गटाशी जुळणारं पद शोधायचंय आणि परत कंसामध्ये बघा अचूक असलेले 2 पर्याय निवडायचे. म्हणजे या सर्व बाबीचा तुम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे. म्हणून मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की प्रश्नपत्रिका सोडवताना जो काही तो वेळ आहे त्या वेळेमध्ये अगदी शांत मनाने मन एकाग्र करून तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा आहे. म्हणजे आपलं कोणतंही उदाहरण चुकण्याची शक्यता नसते. तर आता बघा काय करायचं, तुम्हाला गटाशी जुळणारं पद शोधायचंय आणि 2 पर्याय निवडायचे. म्हणजे आता प्रश्नाकृत्यामध्ये 3 आकृत्या आहेत. मग या 3ही आकृत्या विशिष्ट अशा निकषानुसार सारख्याच आहेत. मग त्याच निकषात बसणाऱ्या 2 आकृती तुम्हाला पर्यायातून शोधायच्या आहेत. आता कसं शोधणार बघा. ठीक आहे, 27 मधल्या बघा सुरुवातीच्या ज्या 3 आकृत्या आहेत त्या 3ही आकृत्या पहिल्या आकृतीसारखं त्या स्थितीमध्ये आणा आणि मग त्या स्थितीमध्ये आणल्यानंतर काय होतंय बघा, म्हणजे त्यांना फिरवायचंय. मग कसं फिरवायचंय, घड्याळाच्या दिशेने फिरवा किंवा उलट्या दिशेने बघा फिरवा. म्हणजे मग कोणताही एक निकष वापरा. आता आपण सध्या इथं घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरवू, बरोबर. मग आता पहिली आकृती जशी आहे, डावीकडे रंगवलेला गडद आहे, गोल आहे आणि उजवीकडे न रंगवलेला गोल आहे, बरोबर. आता दुसरी आकृती जर आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवली तर मग तो बघा डावीकडे रंगवलेला येणार आहे, उजवीकडे न रंगवलेला गोल येणार आहे. आणि तिसरी आकृती पण बघा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने थोडीशी म्हणजे आपल्याला मूळ स्थितीमध्ये आणायचंय, उलटा टी सारखा. तिथं बघा म्हणजे ह्या 3ही आकृतीमध्ये काय होते, डावीकडे गोल जो आहे तो गडद आहे रंगवलेला आणि उजवीकडे कसा आहे, न रंगवलेला आहे. आता ह्या पर्यायातून 4 ज्या आकृत्या आहेत त्या पण काय करा, त्यांना डावीकडे फिरवून उलट्या टीच्या स्थितीमध्ये आणा आणि मग बघा डावीकडे रंगवलेला आहे का उजवीकडे न रंगवलेला आहे. हे जर पाहिलं तुम्ही तर पर्याय क्रमांक 2 आणि 4 बघा, 2 आणि 4. तर याच्यामध्ये डावीकडे रंगवलेला गोल आहे आणि उजवीकडे न रंगवलेला गोल आहे. म्हणजे पहिल्या ज्या प्रश्न आकृत्यातल्या 3 आकृत्या आहेत त्या 3ही आकृत्याशी हे 2 पर्याय जुळतात. पर्याय क्रमांक 2 आणि 4. म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 आणि 4. म्हणजे या ठिकाणी आपल्याला गटाशी जुळणारं पद निवडायचंय आणि 2 पर्याय निवडायचे. अशा पद्धतीनं उदाहरण क्रमांक 28 बघा, यावर विचार करा. रेषेंच्या माध्यमातून काही आकृत्या तयार झालेल्या आहेत आणि मग त्या ठिकाणी पहिल्या ज्या 3 आकृत्या आहेत प्रश्न आकृत्यामधल्या त्यांचं पाण्यातील किंवा आरशातील प्रतिबिंब बघा. पहिली आकृती पाण्यातील प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिबिंब काहीही जरी केलं तर कसा बदल होतो. म्हणजे आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब प्रत्येक 3ही आकृत्यांचं कसं येते, सारखंच येते बघा. झड खाली करा, डावीकडे आरशातील म्हटलं तर उजवीकडे पलटी मारत असतो आपण, त्याचा विचार जर केला तर ह्या 3ही आकृत्यांचं जे प्रतिबिंब आहे ते एकसारखंच येते. कशातलं, आरशातलं आणि पाण्यातलं. त्याचा विचार जर आपण प्रश्न आकृतीमध्ये केला तर त्या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 ह्या ज्या 2 आकृत्या आहेत त्यांचंही प्रतिबिंब पाण्यातलं आणि आरशातलं एकसारखंच म्हणजे पहिल्या 3 प्रश्न आकृत्यासारखं येणार आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 आहे. म्हणजे 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि 4. त्याच्यानंतर 29 बघा, सूचनावरती आहेच, जे 30 पर्यंत सूचना लागू आहे आपल्याला. 29 काय म्हणते बघा, वेगवेगळे अक्षर तयार झालेले आहेत. मग त्या अक्षरांचे काही तुम्हाला निकष सापडतो का बघा. एफ मध्ये किती अक्षर आहेत, सॉरी रेषा किती आहेत बघा. उभी 1 आहे आणि आडव्या 2 आहेत म्हणजे 3 रेषा आहेत. वाय मध्ये पण बघा
3 रेषा आहेत. अरे वा. आणि आय मध्ये पण बघा उभी 1 आहे आणि आडव्या 2 आहेत, 3 रेषा आहेत. म्हणजे थोडक्यात काय 3 रेषांची ही अक्षरं आहेत. मग पुढे बघा ई मध्ये 1 2 3 4 अक्षर रेषा आहेत. के मध्ये उभी 1 आणि तिरप्या 2 म्हणजे 3च रेषा आहेत. एच मध्ये पण बघा उभ्या 2 आडवी 1 3 आहे. डब्ल्यू मध्ये 1 2 3 4 आहेत. म्हणजे थोडक्यात रेषांचा संबंध या ठिकाणी जोडला. म्हणजे रेषापासून जे काही अक्षर तयार झाले ना, तर प्रश्न आकृतीमध्ये तीनही अक्षर 3 रेषापासून तयार झालेली आहेत. मग त्याचा विचार करता पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 हे जे 2 अक्षर आहेत ते सुद्धा 3 रेषेचेच बनलेले आहेत. म्हणून हा निकष वापरून या ठिकाणी आपल्याला उदाहरण क्रमांक 29 उत्तर काय देता येईल? पर्याय क्रमांक 2 आणि 3. त्याच्यानंतर 30 उदाहरण बघा. बघा वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन असे हे छोट्या छोट्या आकृत्या आतमध्ये दिलेल्या आहेत. मग त्यांचं स्थान बघा बरं, किंवा समोरासमोरच्या आकृत्या बघा. त्यांची दिशा तर काही पाहायची गरज नाही, फारशी दिशेमध्ये काही फारसा फरक नाही पडणार. पण समोरासमोरची स्थिती बघा, म्हणजे समोरासमोरच्या चिन्हांची जागा. वर्तुळ आणि त्रिकोण तीनही आकृत्यामध्ये बघा वर्तुळ आणि त्रिकोण एकमेकांच्या विरुद्ध आहेत. राईट. म्हणजे ते कोणत्याही ठिकाणी असो पण वर्तुळ आणि त्रिकोण एकमेकांच्या विरुद्ध दिशेत आहेत. आणि त्रिकोण चौकोन जर पाहिलं, त्रिकोण चौकोन ते सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध दिशेत आहेत. म्हणजे थोडक्यात त्रिकोण चौकोनाची एक जोडी आहे आणि वर्तुळ चौकोनाची एक जोडी आहे. आता त्याच पद्धतीच्या जोड्या पुढच्या पर्यायामध्ये शोधा बरं. पहिल्यामध्ये त्रिकोण चौकोन वर्तुळ चौकोन बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये बघा वर्तुळ चौकोन आहे, त्रिकोण चौकोन आहे. तिसऱ्यामध्ये बघा, तिसऱ्यामध्ये मात्र चौकोनाच्या समोर चौकोन आलेला आहे आणि वर्तुळाच्या समोर त्रिकोण आलेला आहे. त्यामुळे तिसरी आकृती गटात बसत नाही. आणि चौथ्या आकृतीमध्ये पण तसंच आहे बघा, चौकोनाच्या पुढे चौकोन आहे, वर्तुळाच्या पुढे त्रिकोण आहे. म्हणजे तिसरी आणि चौथी आकृती गटात बसत नाही. तर मग गटाशी जुळणाऱ्या आकृत्या आपल्याला निवडायच्या त्या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे गटाशी जुळतात. कारण का पर्याय क्रमांक आपल्याला अचूक 2 पर्याय निवडायचे आहेत. त्याचा जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 2 मिळेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण वर्गीकरणाअंतर्गत आकृत्यांची उदाहरणं आतापर्यंत म्हणजे 30 उदाहरणं पाहिली. आता याच्यानंतर आपण समसंबंधामधली काही उदाहरणं पाहूया पुढील 10-15 मिनिट. म्हणजे तुम्हाला हे जे 2 घटक आहेत चांगल्या प्रकारे समजतील. आता समसंबंधामध्ये ज्या काही आकृत्यांची उदाहरणं असतात त्या संदर्भात प्रश्न कसा असतो बघा. पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. समसंबंध शोधायचा आपल्याला. पहिल्या 2 आकृतीतला संबंध तसाच संबंध पुढच्या 2 आकृतीमध्ये. आणि मग तो संबंध दाखवताना ते 2 चिन्ह वगैरे वापरले जातात. म्हणजे त्याचा संबंध तुमच्या लक्षात आलेला असेल. तर मग अगदी तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या सर्वात योग्य पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा. अशा पद्धतीची ही सूचना आहे. म्हणजे इथं तुम्हाला गटात बसणारा किंवा न बसणारा असा काही प्रकार नाहीये. म्हणजे तो प्रकार या ठिकाणी नाहीये. म्हणजे इथं सूचना ज्या आहेत प्रश्न, त्यामुळे प्रश्न नीट समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणत्याही विषयामधला कोणताही प्रश्न, तो प्रश्न समजल्याशिवाय आपल्याला उत्तरापर्यंत जाता येत नाही. म्हणजे प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय आपल्याला, काय काढायचंय, काय शोधायचंय हे कळालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला समसंबंधाची आकृती आहे, उदाहरण आहे. तर करा बरं विचार. 20वं उदाहरण आहे समसंबंध अंतर्गत. मग या 20व्या उदाहरणामध्ये पहिल्या 3 आकृत्या त्या ठिकाणी दिल्या आहेत. म्हणजे पहिल्या 2 आकृतीतला संबंध पहिल्यांदा शोधायचा आहे आणि तो समजला तरच पुढे तो संबंध आपल्याला जुळवता येणार आहे. आणि मग त्यानुसार आपल्याला पर्यायातून योग्य आकृती शोधावं लागेल. करा बरं विचार. बघा, जर आकृत्या 2-2 भाग केले आपण आडवे आकृतीचे तर काय दिसतंय बघा. पहिल्या 2 आकृत्यांचा अगोदर विचार करू आपण. पहिल्या 2 आकृतीमध्ये बघा एक चौकोन आहे, त्याच्यात आत एक चौकोन आहे, म्हणजे 2 चौकोन आहेत आणि खाली त्रिकोण आहे. बरोबर.
त्या पहिल्या आकृतीत बदल काय झालाय दुसऱ्या आकृतीत बघा. काय त्रिकोण चौकोन तर आहेतच आहेत, पण थोडासा बदल आहे बघा. काय बदल आहे? पहिल्या आकृतीमधले जे दोन चौकोन आहेत म्हणजे दुहेरी चौकोन म्हणू आपण त्याला, पुढे तो एकच चौकोन झालाय. आणि मग खाली जो त्रिकोण होता एक एकेरी त्रिकोण म्हणू आपण त्याला, पुढे दुहेरी त्रिकोण तयार झालेला आहे. हे लक्षात आलं असेल तुम्हाला संबंध. अगदी हाच संबंध आपल्याला तिसऱ्या आकृतीमध्ये चौथ्या आकृतीमध्ये शोधायचा. तिसऱ्या आकृतीमध्ये काय बघा, वरती वर्तुळ आहे तो एकेरी आहे, खाली आयत आहे उभा तो दुहेरी आहे. मग पुढे काय होणार आहे? वर्तुळ दुहेरी होणार आणि आयत एकेरी होणार. बघा बरं असं कुठे दिसतंय का तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय बघा. वर्तुळ दुहेरी झालेले आहेत एकात एक, आणि मग जे एकात एक आयत होते ते कमी झालेले आहेत, म्हणजे एक आयत आहे. अशा पद्धतीनं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपल्याला इथं पहिल्या दोन आकृतीचा जसा संबंध आहे तसा संबंध शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागेची आकृती शोधायची आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर 21वा उदाहरण बघा. 21व्या उदाहरणामध्ये वरची सूचना आता सेम असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जसा संबंध आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा आणि चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. बघा, विशिष्ट अशा आकृत्या आहेत. त्या विशिष्ट अशा आकृत्यातला काही भाग रंगवलेला आहे. त्या आकृत्याच्या बाहेर छोटीशी वेगवेगळी चिन्ह आहेत, त्याचाही विचार करा. त्याच्या फिरण्याच्या बाबतीत काही त्याला घड्याळाच्या दिशेने म्हणा, त्याच्या उलट दिशेने म्हणा फिरवा. मग फिरवल्यानंतर मग रंगवलेला भाग खाली जातो का वर जातो, पांढरा भाग वर राहतो का खाली राहतो, याचाही विचार करा. आणि मग त्या मूळ आकृतीच्या बाहेर ज्या काही छोटे छोटे चिन्ह आहेत त्याचाही काही बदल होतो का त्याचाही विचार करा. म्हणजे जी मूळ आकृती आहे ती तुम्हाला काटकोनात फिरवायची आहे बघा. काटकोनात फिरवून मग त्याच्या बाहेरचे जे चिन्ह आहेत त्याचाही काय होतं ते बघा. पहिल्या आकृतीचा जर विचार केला आपण तर काय आहे? आयत आहे. म्हणजे आयताचे दोन भाग केलेले आहेत आणि मग त्या दोन भागामध्ये एक भाग रंगवलेला आहे आणि दुसरा भाग रंगवलेला नाही. मग ते काटकोनात फिरवल्यानंतर बघा काय झालेलं आहे, म्हणजे कोणत्या दिशेला फिरवायचं हे पण बघा. म्हणजे पहिला जो उभा आयत आहे तो डावीकडे तुम्हाला काटकोनात फिरवायचा आहे, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. तर मग तसं फिरवल्यावर काय झालं, रंगवलेला भाग खाली आला आणि रंगवलेला भाग न रंगवलेला भाग वरती आहे. आणि मग ते जे चिन्ह आहेत पाकळ्यांसारखे दिसणारे, तर तेही चिन्ह कसे बदलणार आहेत ते त्यांची पण म्हणजे काटकोनात तुम्हाला फिरवायचं आहे. मग पहिल्या दुसऱ्यातला संबंध कळाला. मग आता तिसऱ्या चौथ्यातला संबंध बघा. तिसऱ्यामध्ये काय, एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाचा अर्धा भाग रंगवलेला आहे आणि मग त्याच्या बाहेरून दोन छोटे छोटे वर्तुळ जोडलेले आहेत. आता ते आपल्याला घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवायचे, म्हणजे डावीकडे फिरवायचंय बघा. मग डावीकडे फिरवल्यानंतर काय होतं, रंगवलेला भाग वरती जाणार आहे, न रंगवलेला भाग खाली येणार आहे. आणि मग ते जे त्याच्या टोकावर दोन्ही बाजूने तो जो काही अर्धा भाग केलेला आहे त्याच्या बाहेर दोन्ही छोटे छोटे वर्तुळ आहेत आणि ते तसेच वर्तुळ असणार आहेत. तर मग याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 4 मध्ये बघा, रंगवलेला भाग वरती आहे आणि न रंगवलेला भाग खाली आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला जे काही दोन वर्तुळ आहेत ते तसेच आहेत. म्हणजे अशा पद्धतीने पहिल्या दोन आकृतीतला संबंध आणि तसाच संबंध पुढच्या दोन आकृतीमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 22 समसंबंधातली उदाहरणं आहेत. म्हणजे पहिल्या दोन आकृतीतला संबंध तसाच संबंध पुढच्या आकृतीशी. करा बरं विचार. पहिल्या आकृतीमध्ये चौकोन वर्तुळ त्रिकोण आहे, पुढे पण वर्तुळ चौकोन त्रिकोण आहे, तिसऱ्या आकृतीत पण वर्तुळ त्रिकोण चौकोन आहे आणि मग चौथी आकृती काय असणार आहे, आकृत्या सेम आहेत, फक्त पहिल्या भागामध्ये त्या सरळ आडव्या रेषेत आहेत एकमेकाला स्पर्श करून, तर पुढच्या भागामध्ये त्या एकमेकांमध्ये मिसळलेल्या आहेत. मग त्याची रचना कशा पद्धतीने, कोणतं बाहेर आहे कोणतं आत आहे याचा विचार करायचा आहे तुम्हाला.
म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये पहिलं जे पद आहे त्याच्यामध्ये 3 ज्या आकृत्या आहेत, चौकोन, वर्तुळ, त्रिकोण. मग त्याच्यातला जो वर्तुळ आहे, वर्तुळ, मग त्या वर्तुळामध्ये पुढे काय झालंय बघा, वर्तुळ मधली आकृती बाहेर आलेली आहे आणि त्याच्यामध्ये डावीकडील आकृती घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये परत उजवीकडील त्रिकोण बसवलेला आहे बघा. म्हणजे मधली आकृती बाहेर करायची, डावीकडची आकृती त्या मधल्या आकृतीत बसवायची आणि मग डावीकडच्या आकृतीत उजवीकडची आकृती बसवायची. त्याचा जर विचार केला तर मग तिसरी जी आकृती आहे तिथे चौकोन आपल्याला बाहेर घ्यावा लागेल बघा. चौकोन बाहेर, नंतर डावीकडचा त्रिकोण त्याच्या आत, त्याच्यानंतर उजवीकडचा वर्तुळ त्याच्या आत. मग असं जर विचार केला तर पर्याय क्रमांक आपल्याला 1 उत्तर सापडते बघा. म्हणजे सगळ्यात बाहेर चौकोन आहे ना, तर तो बाहेर चौकोन 1 आणि 4 मध्ये दिसतोय, पण मग 4 मध्ये वर्तुळात त्रिकोण आहे, पण इथं आपल्याला त्रिकोणात वर्तुळ पाहिजे ना, डावीकडचा आणि उजवीकडचा. त्याचा विचार करता पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 23 विचार करा. प्रश्न क्रमांक 23. उदाहरण क्रमांक 23 बघा. म्हणजे साध्या रेषेच्या माध्यमातून म्हणजे रोमन अंक चिन्ह तयार झालेले बघा. त्याचा जर संबंध जोडला तर मग कोणती संख्येवर इथे आपल्याला जाता येणार नाही, कारण संख्येचा जर संबंध जोडला तर मग रोमन संख्या चिन्हांचा तर मग ते खूप वेळखाऊ पण होईल. तर दुसरा काही साधा सरळ सोपा पर्याय संबंध तुम्हाला सापडतो का बघा. आता या ठिकाणी उलट दिलेले बघा, पहिल्या आकृती म्हणजे पहिल्या पदाच्याच ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं पद आहे ना त्यावरून पहिलं पद शोधावं लागणार आहे पहिल्यांदा, किंवा मग तिसरा आणि चौथा जो पद आहे त्याचा संबंध शोधायचा आहे पहिल्यांदा, तिसऱ्या आणि चौथ्याचा. तसा संबंध म्हणजे बघा इथं थोडंसं विचार करण्यासारखं, म्हणजे थोडक्यात अशीही उदाहरणं असू शकतात, याचा विचार तुम्हाला करायचा आहे. मग कधी कधी प्रश्नचिन्ह दुसऱ्या पदाच्या ठिकाणी येऊ शकतं, कधी कधी तिसऱ्या पदाच्या ठिकाणी पण प्रश्न येऊ शकतं, चौथ्या पदाची. म्हणजे आतापर्यंतची उदाहरणं आपण जवळजवळ सगळी कशी पाहत होतो, जनरली प्रत्येक चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसते बघा, पण इथे मात्र पहिल्या पदाच्याच ठिकाणी प्रश्नचिन्ह आलेलं आहे. म्हणजे कधी कधी दुसऱ्या तिसऱ्या, म्हणजे आता याच्यावरून तुमच्या हे लक्षात घ्यायचंय की कोणत्याही पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असू शकतो. मग ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे ना, मग ते जे काही पदांची जोडी असेल ती सोडून दुसऱ्या ज्या 2 आकृत्या आहेत ना सलग, त्यांचा संबंध शोधायचा आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला पहिल्या म्हणजे ज्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तिथला संबंध जुळवता येईल. मग आता तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये संबंध बघा. ज्या काही तिरप्या उभ्या रेषा आहेत त्याचा आडव्या तर रेषा जवळजवळ माझ्या मते प्रश्न आकृत्यामधले 3ही पदामध्ये आडव्या रेषा खालून वरून आहेतच, म्हणजे त्याचा काही फारसा संबंध असणार नाही. मग मधल्या ज्या रेषा आहेत ना उभ्या तिरप्या वगैरे, त्याचा काही संबंध जुळतो का बघा. बघा बरं, तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये, तिसऱ्या पदामध्ये आय आणि व्ही आहे रोमन अंकामधला, आणि चौथ्या पदात काय झालंय बघा, तिसऱ्या पदामध्ये 3 रेषा आहेत उभ्या तिरप्या है ना. तर मग त्या 3ही रेषा चौथ्या पदामध्ये काय झाल्यात, सरळ उभ्या झाल्यात, म्हणजे समांतर झाल्यात एकमेकांशी, समांतर. म्हणजे पहिल्यामध्ये आय बरोबर आहे, पण मग व्ही जो तिरपा आहे, व्हीच्या ज्या 2 रेषा तिरप्या आहेत ना त्या पुढे जाऊन समांतर झालेले आहेत, म्हणजे रेषा तेवढ्याच आहेत फक्त समांतर झालेले आहेत. मग त्याचा जर विचार केला तर दुसऱ्या पदामध्ये 2 उभ्या रेषा आहेत, समांतर रेषा आहेत. मग त्या तुम्हाला आता कशा करायच्यात, पहिल्या पदामध्ये तिरप्या करायच्यात, म्हणजे त्याचा एक व्ही तयार होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बघा, पर्याय क्रमांक 3 ही आकृती जर पहिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवली आपण व्ही, तर तो पुढे जाऊन काय होतोय, त्या 2 उभ्या रेषा समांतर झालेल्या आहेत. तसं मग तिसऱ्या पदामध्ये बघा आय व्ही आहे,
3 रेषा झाल्यात, मग 3ही रेषा चौथ्या पदामध्ये समांतर झालेल्या आहेत. म्हणजे असा संबंध शोधून तुम्हाला प्रश्नचिन्ह कोणत्याही ठिकाणी जरी आलं असेल तरी तुम्हाला उत्तर शोधता आलं पाहिजे. म्हणजे बघा आज आपण म्हणजे 2-2 वर्तुळ किंवा 2-2 योग्य पर्याय कसे निवडायचे ते पण पाहिलं. वर्गीकरणामध्ये तर आपण 2 प्रकारची उदाहरणं पाहिली. गटामध्ये न बसणारी आकृती शोधायची आणि गटात बसणारी म्हणजे गटाशी जुळणारी पण आकृती शोधायची. म्हणजे हा पण एक उदाहरणांचा वेगळा पॅटर्न असू शकतो. अगदी तसंच आता समसंबंधामध्ये पण प्रश्नचिन्हांचं स्थान जे आहे तेही बदलू शकतं, याचाही विचार तुम्ही करायचा आहे. कारण कधी कधी काय होतं, प्रश्नचिन्ह प्रत्येक ठिकाणी जर आपण शेवटच्या चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह आलं आणि तशाच उदाहरणांचा जर सराव जास्तीत जास्त केला आपण, तर मग आपली मेंटॅलिटी त्याच पद्धतीची तयार होते. पण या ठिकाणी तुम्हाला ते जे प्रश्नचिन्ह आहे ते कोणत्याही पदाच्या ठिकाणी असू शकतं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. पहिल्या दुसऱ्यामध्ये असेल ना प्रश्नचिन्ह, तर मग तिसऱ्या चौथ्याचा संबंध शोधून तो संबंध इकडे जुळवायचा आहे. किंवा मग तिसऱ्या आणि चौथ्या पदाच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह असेल तर पहिल्या दुसऱ्याचा संबंध शोधायचा आहे आणि मग तो संबंध पुढे जुळवायचा आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही उदाहरणं सोडवली तर कोणत्याही प्रकारच्या उदाहरणांची अडचणी येणार नाही. म्हणून आता याचं उत्तर असणार आहे बघा, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आहे तुमच्या समोर. विशिष्ट अशा आकृत्या आहेत, विचार करा. थोडासा विचार करावा लागेल या ठिकाणी. बघा प्रश्नचिन्ह या ठिकाणी तिसऱ्या पदाशी ठिकाणी आहे बघा. मग तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा संबंध शोधून घ्यायचा. पहिल्या आणि दुसऱ्याचा संबंध सापडला का मग तोच संबंध तिसऱ्या चौथ्याशी आपल्याला जुळवता येईल. बघा प्रश्न आकृतीमध्ये पहिल्यांदा बघा 1 2 3 4 किती 3 आणि 3 6 षटकोन आहे बघा, है ना मध्ये. मग त्या षटकोनाच्या खाली 3 त्रिकोण आहेत, वरती 3 त्रिकोण आहेत. त्याचा काही संबंध जुळवाजुळव करून दुसरं पद तयार झाले बघा. दुसऱ्या पदामध्ये जर त्रिकोणाचा विचार केला तर मोठे 2 त्रिकोण आहेत आणि ते विशिष्ट अशा स्टारच्या रचनेमध्ये मांडलेले आहेत. त्याचा काही संबंध सापडतो का बघा. तसा संबंध मग तिसऱ्या चौथ्यामध्ये शोधू आपण. पण पहिल्यांदा पहिल्या दुसऱ्यात काय संबंध सापडतो याचा विचार करा. आता बघा पहिल्या पदामध्ये षटकोन आहे, म्हणजे त्याला 6 कोण आहेत, 6 बाजू आहेत, बरोबर. मग जे छोटे आणि खाली जे 3 त्रिकोण छोटे दिलेले आहेत ते त्रिकोण त्या षटकोनाच्या प्रत्येक दुसरं पद तयार होत आहे. दुसऱ्या पदामध्ये तसं जर पाहिलं तर 2 मोठे त्रिकोण असे एकमेकात बसवल्यासारखं वाटतंय. पण ते कसे बसवले तर ह्या षटकोनाच्या बाजूवर ते छोटे छोटे त्रिकोण बसवले, 6 त्रिकोण, आणि मग दुसरं पद तयार झालेले. अगदी त्याच पद्धतीनं विचार जर केला तर तिसऱ्या चौथ्या पदामध्ये चौथ्या पदात ऑलरेडी ते बसवून दिलेले ते तुम्हाला वेगळे करायचे. जसं पहिल्या पदामध्ये खालीवर त्रिकोणाची मांडणी केली आहे ना, अगदी तशीच मांडणी तुम्हाला त्या चौथ्या आकृतीची फोड करून विभागणी करून तिसरं पद शोधायचंय बघा. करा बरं विचार. आता 4 पर्यायामध्ये विचार करा. तर त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. म्हणजे आतमध्ये बघा काय, आतमध्ये कोणता कोण आहे, पंचकोन आहे, बरोबर. आणि मग त्या पंचकोनाच्या ज्या काही बाजू आहेत त्या बाजूवर छोटे छोटे 3 त्रिकोण बसवलेले. तर ते 3 त्रिकोण तुम्हाला विभक्त करायचे. मग ते 3 करत असताना म्हणजे किती 5 त्रिकोण होत आहेत ना. मग ते 5 त्रिकोण बघा बरं पुढे तिसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला योग्य दिसतात. म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये पण 5 त्रिकोण आहेत बरं का बाहेरून. तसे बाहेरून खालीवरचे त्रिकोण मिळून 5-5च आहेत. पण त्या त्रिकोणांची रचना पण बघा. इथं पहिल्या आकृतीमध्ये कसं पाया खाली आणि शिरोबिंदू एक वरती, म्हणजे अशा पद्धतीची रचना आहे ना. तर त्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचे. तर ते योग्य स्थितीमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतात. चौथा तर असू शकत नाही कारण का 4 त्रिकोण आहेत. म्हणून पहिल्या 3 पर्यायाचा विचार केला असता तर मग
त्याची जी स्थान आहे ठेवण्याची पद्धत आहे त्रिकोणाची ती वेगळी आहे. आणि मग पहिल्या पदामध्ये जसं ठेवलंय अगदी तसंच तिसऱ्या पदात ठेवायचं ना आपल्याला, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 25 आहे तुमच्या समोर. एक 4-5 उदाहरणं बाकी आहेत आपले. 25व्या उदाहरणामध्ये बघा आरशातील प्रतिबिंब वापरलेलं आहे. म्हणजे पहिल्या पदाचं आरशातील प्रतिबिंब दुसऱ्या पदामध्ये आहे. मग अगदी तसंच तिसऱ्या पदाचं आरशातील प्रतिबिंब चौथ्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणून मग आकृत्यांचा जर विचार केला तर तो जो तिसऱ्या आकृतीमध्ये जो काही छोटा त्रिकोण आहे अर्धा रंगवलेला आणि अर्धा न रंगवलेला तो डावीकडे येणार आहे. मग डावीकडे कुठे आहे? 2 मध्ये पण आहे आणि 4 मध्ये पण आहे. पण मग 2 आणि 4 मध्ये जर असेल तर मग मधली जी एक रेषा आहे खाली वर झालेली त्याचा विचार करा. तर त्याचा विचार जर केला तर आपल्याला या ठिकाणी योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे सापडतं. म्हणजे आरशातील प्रतिबिंबाचा विचार केला तर अशा पद्धतीने 25 उत्तर 4 आहे. त्याच्यानंतर उदाहरण क्रमांक 26 बघा. प्रश्न आकृत्या आहेत आणि काही उत्तर आकृत्या आहेत. आता प्रश्न आकृत्यामध्ये बघा वर्तुळ, चौकोन, चौकोन आहे. पण मग त्या ज्या काही आकृत्या आहेत त्याच्यामध्ये आतमधले काही भाग रंगवलेले आहेत आणि काही भाग रंगवलेले नाहीत. त्याचा संबंध तुम्हाला या ठिकाणी जोडावा लागणार आहे. करा बरं विचार. ज्या काही भौमितिक रचना आहेत त्या आतमध्ये बघा पहिली आकृती बघा आणि दुसरी आकृती बघा. म्हणजे भाग तर 8-8 छोटे छोटे त्रिकोण आहेत. जे वर्तुळामध्ये आहेत ते आणि ते चौकोन आहेत. पण आतमधले जे त्रिकोण आहेत छोटे छोटे तयार झालेले ते 8-8 आहेत. मग रंगवलेल्याचा विचार करा बरं. म्हणजे पहिल्या वर्तुळामधले जे त्रिकोण रंगवलेले आहेत ना तर ते चौकोनामध्ये रिकामे झालेत बघा. आणि वर्तुळात जे रिकामे त्रिकोण होते ना ते चौकोनात रंगवलेले आहेत. म्हणजे हा संबंध पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये आहे. अगदी तसाच संबंध जर आपण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये जर शोधला पाहिला म्हणजे जे काही भाग पांढरेचे काळे आणि काळेचे पांढरे असे झालेले आहेत तसं तिसऱ्या पदामध्ये बघा रंगवलेले भाग पुढे पांढरे झाले पाहिजे आणि पांढरे भाग रंगवले गेले पाहिजे. याचा विचार जर केला तर तुम्हाला योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे सापडतं. म्हणजे प्रश्न आकृती मधला पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर 27 उदाहरण बघा. प्रश्नचिन्ह दुसऱ्या पदाच्या ठिकाणी दिलेले बघा. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा तिसऱ्या आणि चौथ्या पदाचा संबंध शोधावा लागेल आणि मग त्याचा विचार केला तर मग पहिल्या दुसऱ्याचा संबंध आपल्याला जोडता येईल. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये बघा जी काही आकृती आहे तिसऱ्या पदाची ती आकृती काय झालेली आहे बघा 180 अंशामध्ये फिरवलेली आहे. कशी 180. आता इथं काही जण पाण्यातलं प्रतिबिंब करतील बघा. पाण्यातलं प्रतिबिंब नाही होणार कारण का तो जो रंगवलेला भाग आहे ना त्याची स्थिती बदलत नाहीये. पाण्यातल्या प्रतिबिंबामध्ये बदलले पाहिजे तर ते दिसत नाहीये. म्हणून इथं 180 म्हणजे उलट करायचंय थोडक्यात. म्हणजे उजवीकडून फिरवा किंवा डावीकडून फिरवा पण 180 अंशामध्ये फिरवा. हा सर. हा म्हटलं 8-15 झाले थांबूया मग. हे एक उदाहरण शेवटचं घेतो. हा घ्या. हो मग हे उदाहरण बघा. तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये काय दिसतंय तर त्या 180 अंशामध्ये फिरवायचंय आणि मग तोच संबंध पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये जुळवायचा आहे. तर त्याचा विचार जर केला तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्याला योग्य आहे. म्हणून उदाहरण क्रमांक 27 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या ठिकाणी थांबूया आता. म्हणजे बघा मुख्य जे 2 घटक आहेत या दोनही घटकातले उपघटक जे आहेत समान असणारे ते या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. म्हणजे एकूण 3 तासिकेच्या माध्यमातून आकृत्या हा जो उपघटक आहे वर्गीकरणातला पण आणि समसंबंधामधला पण तो या ठिकाणी आपण
पूर्ण केलेला आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. पुढे सैंदाने सांगू विनंती करतो. बघा, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ इयत्ता 8वी ही जी तासिका आजची तासिका श्री ज्ञानोबा दत्तोबा चव्हाण सरांनी, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी बुद्रुक, तालुका कोपरगाव यांनी अतिशय सुंदररित्या तीनही तासिकांमध्ये आकृत्या हा जो भाग आहे खूप सुंदररित्या घेतला त्यांनी. तर त्यांचं जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि मुलांना काही शंका असल्यास त्यांनी त्यांचं नाव वगैरे दिलेलं आहे आपल्या स्क्रीनवरती, तर नक्कीच त्यांना संपर्क करावा. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. ओके.